विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील मानवी हक्क आयोग म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन इन इंडिया याची रचना, कार्यकाल, अधिकार आणि कार्य बघणार आहोत। तर व्हिएन्ना येथे 1993 मध्ये जी मानवी हक्क परिषद झालेली होती, त्या परिषदेमध्ये असं ठरवण्यात आलं की प्रत्येक देशाने आपल्या देशातील मानवाच्या हक्काचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आयोग स्थापन केला पाहिजे। आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये भारतीय संसदेने 1993ला मानवी हक्क संरक्षण कायदा मंजूर केला आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना केली। तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची जी रचना आहे त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की आयोगाचा एक अध्यक्ष, 4 सदस्य आणि 3 पदसिद्ध सदस्य आणि सरचिटणीस म्हणजे सेक्रेटरी असे एकूण 9 सदस्य या आयोगामध्ये असतात। यामध्ये आयोगाचा अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशपद भूषवलेली व्यक्ती असेल। दुसऱ्या शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेचे आयोगाचे अध्यक्षपद भूषवू शकतात। त्यानंतर एक सदस्य हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद भूषवलेला असावा, म्हणजे सेवानिवृत्त हा न्यायाधीश असावा सर्वोच्च न्यायालयाचा। तिसरं, एक सदस्य हा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषवलेला असावा आणि 4 सदस्यापैकी उर्वरित 2 सदस्य आहेत मानवी हक्क हक्काचे ज्ञान असलेल्या व्यक्ती, अनुभव असलेल्या व्यक्ती असाव्या आणि 3 पदसिद्ध सदस्य असावेत असं ठरवण्यात आलं। यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे एक अध्यक्ष, अनुसूचित जाती व जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष आणि महिला आयोगाचे अध्यक्ष हे 3 आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून कार्य करतील असं ठरवण्यात आलं। आणि सरचिटणीस हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सरचिटणीस म्हणून कार्य करेल असं ठरवण्यात आलं। आणि या आयोगाचे कार्यालय दिल्ली येथे असेल असंही ठरवण्यात आलं। आणि केंद्र सरकारच्या मान्यतेने भारतामध्ये कुठेही अशा प्रकारची कार्यालये निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त झालेला। या अध्यक्ष आणि सदस्याच्या नेमणुका ज्या आहेत, या आयोगाच्या नेमणुका सदस्याच्या करण्याचा अधिकार आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला प्राप्त झालेला आहे। म्हणजेच यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली असेल आणि या समितीमध्ये आपल्या देशाचा प्रधानमंत्री, गृहमंत्री, लोकसभेमधील विरोधी पक्षनेता, राज्यसभेमधील विरोधी पक्षनेता, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपसभापती हे राहतील असं ठरवण्यात आले। आणि या समितीचे जे अध्यक्ष आहेत हे प्रधानमंत्री, आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे समितीचे अध्यक्ष राहतील असं समजले जाईल। वयाची 70 वर्षापर्यंत किंवा 5 वर्ष म्हणजे जो कालावधी अगोदर येईल तोपर्यंत या सदस्यांना कार्य करता येईल असंही ठरवण्यात आलेलं आहे। त्यानंतर कार्यमुक्ती कशा प्रकारची असेल, म्हणजे एखाद्या आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्याने गैरवर्तन केलेलं असेल किंवा अन्य त्याच दर्जाची कारणं असतील तर त्यांना पदच्युत करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त झालेला आहे। मात्र त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाद्वारे त्या आरोपाची चौकशी केली जाईल असंही ठरवण्यात आलेलं आहे, तेव्हाच तो व्यक्ती त्या पदावरून दूर होऊ शकेल। दुसरं, आयोगाचे हे सदस्य किंवा अध्यक्ष हे वेडसरपणा किंवा दिवाळखोरी किंवा नैतिक अधपतन केलेलं असेल या कारणासाठी दोषी आढळल्यास त्यांनाही पदच्युत करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त झालेला आहे। त्यानंतर अध्यक्ष पद हे राजीनामा, मृत्यू किंवा अन्य कोणत्याही महत्त्वपूर्ण कारणामुळे रिक्त असल्यास राष्ट्रपती या आयोगाच्या एका सदस्याची अध्यक्षपदावर नियुक्ती करू शकेल। त्यानंतर या आयोगाच्या सदस्याचे पद कोणत्याही कारणामुळे रिक्त झाले असेल तर या कारणास्तव आयोगाची कार्यपद्धती व निर्णय अवैध ठरवता येणार नाही असंही ठरवण्यात आलेलं आहे। त्यानंतर मग आयोगाची कार्यपद्धती, आयोग स्वतःच त्याची कार्यपद्धती ठरवेल, म्हणजे सभेची तारीख व ठिकाण ठरवून निश्चित करतील ते, निर्णय व आदेश अध्यक्षाच्या सहीने होतील,
आणि जी कार्यवाही आहे आयोगाचा जो सरचिटणीस असेल त्याच्या नियंत्रणाखाली ती कारवाई होईल. जे भारत सरकारच्या जो सचिव पदावरील जो व्यक्ती आहे अशा व्यक्तीच्या आयोगाचा सरचिटणीस म्हणून कार्य करू शकेल आणि भारत सरकार तशा प्रकारची व्यक्ती या आयोगाला उपलब्ध करून देईल असंही ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग आवश्यक असेल तसं पोलीस दलातील काही अधिकारी सुद्धा त्यांना मदत करू शकतात. त्यानंतर मानवी हक्क राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अधिकार व कार्य महत्त्वाचे आहे. तर पहिलं अधिकार आणि कार्य आहे मानवी हक्क उल्लंघनाच्या संदर्भातील तक्रारीची दखल घेणे हे पहिलं महत्त्वाचं कार्य आहे. मानवी हक्काच्या उल्लंघनास प्रतिबंध करण्याचे कर्तव्य पूर्ण न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे हे महत्त्वाचं त्यांचं कार्य आहे. दुसरं, एखाद्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात मानवी हक्क उल्लंघनाविषयीचा एखादा दावा व खटला प्रलंबित असेल तर हा आयोग संबंधित न्यायालयाच्या संमतीने त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू शकतो. तिसरं कार्य आहे दहशतवादासारख्या घटनामुळे मानवी हक्काचा उपभोग घेता येत नाही म्हणून अशा घटनांची समीक्षा करून त्याबाबत उपाययोजना सुचवण्याचे काम हे आयोग करू शकतो. त्यानंतर चौथं कार्य भारतीय संविधान आणि कायद्यातील तरतुदीनुसार मानवी हक्काच्या संरक्षण विषयक बाबीचे समीक्षण करून त्या अधिक प्रभावी ठराव्यात याबाबत सूचना व शिफारशी करू शकतो. त्यानंतर पाचवं कार्य आहे राज्य सरकारला पूर्वसूचना देऊन राज्यातील कोणत्याही तुरुंगाला किंवा अन्य संस्थांना आयोग भेटी देऊ शकतो. तेथील पाहणी करून मानवी अधिकाराविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी आयोग संबंधितांना सूचना सुद्धा करू शकतो. सहावं कार्य आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्काच्या संदर्भात झालेल्या संधी व कराराचे अध्ययन करून त्यामधील तरतुदीची अंमलबजावणी परिणामकारक व प्रभावीपणे व्हावी यासाठी आयोग सूचना व शिफारशी करू शकतो. सातवं कार्य समाजातील विभिन्न स्तरापर्यंत मानवी हक्काचा प्रचार करणे याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे कार्यशाळा आयोजित करणे म्हणजे वर्कशॉप यासारखे उपाय योजू शकतो. आठवं कार्य आहे मानवी हक्कासंबंधीच्या क्षेत्रात संशोधन करण्याचे कार्य हाती घेऊन आयोग सदर प्रक्रियेला प्रभावीपणे चालना देण्याचे कार्य करू शकतो. त्यानंतर मानवी हक्काच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गैरशासकीय संस्था संघटनांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आयोग करू शकतो. मानवी हक्कांच्या क्षेत्रात सकारात्मक कार्यांना अधिकाधिक प्रमाणात चालना मिळावी यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्य करण्याचा अधिकार आयोगाला प्राप्त झालेला आहे. त्यासोबतच चौकशी करण्यासंबंधीचे आयोगाचे अधिकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजेच मानवी हक्क उल्लंघनासंदर्भात काही समजा तक्रारी असेल तर हा आयोग कोर्टाचे अधिकार वापरू शकतो. म्हणजे समन्स बजावणे त्यानंतर मग साक्षीदाराला पाचारण करणे त्याचा जबाब नोंदवणे त्याची तपासणी करणे हे अधिकार आणि चौकशी करीत असताना कोणते कोणते कागदपत्र सादर केलेले आहेत त्याचे सगळं परीक्षण करणे त्याचे जबाब नोंदवून घेणे ते डॉक्युमेंटेशन बरोबर ठेवण्याचे कार्य आणि ते तपासण्याचे कार्य सुद्धा आयोगाला प्राप्त झालेले आहे. तर अशा पद्धतीने चौकशी करण्याचे संबंधीचे सुद्धा अधिकार मानवी हक्क आयोगाला प्राप्त झालेले आहेत. म्हणजेच मानवी हक्क आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि दिवाणी न्यायालय ज्या पद्धतीने कार्य करते त्याच प्रकारचं कार्य मानवी हक्क आयोग करीत आहे. तर अशा प्रकारे आज आपण मानवी हक्क आयोगाची रचना, नेमणुका, कार्यकाल, पदच्युती, कार्यपद्धती आणि त्याचे अधिकार आणि कार्य बघितलेले आहेत. धन्यवाद.